त्याला शिंग फुटली अशी भावना तळेगावमध्ये निर्माण झाली. कामशेटचा पीआय आल्यानंतर लगेच 6 महिन्यात तिथला पीआय अशा पद्धतीने काम करतोय की ज्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांनी पोलीस स्टेशनला तर यायचंच नाही, पूर्ण करायला येतोय अशा पद्धतीचं चित्र या झालेल्या लाचखोरी प्रकरणाच्या 8 प्रकरणावरून निदर्शनास येत आहे. या पुढच्या काळात भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मावळ तालुक्याच्या जनतेच्या हितासाठी या संबंधित या तालुक्यातल्या अधिकाऱ्यांना इशारा देतो. या तालुक्याचं नाव बदनाम करायचा अधिकार तुम्हाला नाहीये. ज्या मावळ तालुक्यातल्या 4.25 लाख नागरिकांचा हा तालुका आहे, जो या तालुक्यातल्या पहिल्या अगदी पूर्व पिढीपासून ज्यांनी हा तालुका घडवलाय, त्या तालुक्यात स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात झालेल्या या प्रकरणाच्या माध्यमातली या वेगवेगळ्या पहिल्या कारवाया आहेत. आणि या कारवाईमुळं ही बातमी किंवा ही चर्चा फक्त मावळमध्ये मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या विषयाची चर्चा होत असते. आणि मग गुंतवणूकदार त्या ठिकाणी दुसऱ्या गुंतवणूकदाराला किंवा या ठिकाणी ज्याला वेगवेगळ्या क्षेत्राचं संधी साधायची, तो व्यक्ती या ठिकाणी प्रामुख्याने विचार करतो की मावळमध्ये आता पहिल्यासारखं वातावरण राहिलेलं नाहीये. मावळमध्ये कंपनीमध्ये दबाव तंत्राचा वापर होतोय, आम्हाला त्या ठिकाणी काम करता येत नाही. माझी या निमित्ताने सत्ताधारी पक्षातील मंडळींना सूचना आहे की रोजगार देत असताना आपण चांगल्या पद्धतीचा रोजगार तरुण पिढीला कसा मिळेल याच्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, जेणेकरून काही मर्यादित व्यक्तींसाठी आपण दबाव तंत्राचा वापर करून कंपन्या, गुंतवणूकदार यांना त्या ठिकाणी किंवा याच ठिकाणच्या नागरिकाला त्रास होईल अशी भूमिका घेणं म्हणजे या तालुक्याच्या भविष्याच्या वाटचालीला, विकासाच्या प्रगतीला थांबवणं हे त्याच्यातून सिद्ध होत आहे. म्हणून आम्ही आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण तालुक्यातले जाणकार मंडळी आहात, ज्या कुजबूज सरकारी कार्यालयाच्या माध्यमातून येते, त्यामध्ये सरकारी अधिकारी कुठेतरी दुसऱ्या अधिकाऱ्याच्या कानात सांगतो की मला एवढं टार्गेट दिलंय. या पद्धतीचं IQ गोष्टी आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या देखील कानावर येत आहे. म्हणून सरकारी यंत्रणेला या निमित्ताने आपल्या माध्यमातून आम्ही इशारा देतो की या पुढच्या काळात मावळला मधला भाजपचा कार्यकर्ता सरकारी कार्यालयामध्ये होणाऱ्या चुकीच्या पद्धतीच्या गैरव्यवहाराला लगाम घालायचे काम करेल. आणि प्रशासनावर गेल्या 1.5 वर्षात अजिबात अंकुश राहिलेला नाहीये. त्यामुळं प्रशासन बेभानपणे या ठिकाणी सुसाट सुटलंय की मीच या ठिकाणचा सर्वे सावा आहे, मी करेल तेच या ठिकाणी घडेल. ही जी मगरुरी प्रशासनामध्ये निर्माण झालेली आहे, त्याला देखील कुठेतरी पायबंद घालण्याची वेळ या पुढच्या काळात करावी लागेल. अशा पद्धतीची भूमिका या निमित्ताने आपल्या सर्वांच्या समोर आम्ही सांगू इच्छितो. आपण देखील या माध्यमातून संपूर्ण तालुक्यातला होणारा उद्याचा नुकसान थांबवण्यासाठी या तालुक्याचे भूमिपुत्र म्हणून तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. मी बाकीचे विषय आज सांगत नाही की निगडे आंबे MIDCचा विषय असेल, इतर बाकीच्या विषयावर नंतर चर्चा करेल. परंतु आज माझ्या दृष्टीने गेल्या 4 दिवसातल्या घटनेमुळे मी देखील व्यथित झालेलो आहे. आम्ही देखील अनेक वेळा सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायचो. याच कार्यालयामध्ये कित्येक बैठका आम्ही घेतलेल्या आहेत.
महसूलमध्ये प्रांत तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये 10 वर्षात आम्ही देखील अनेक बैठका घेतल्या आणि मी त्यावेळेस अनेक अगदी शिपायापासून तर प्रांतापर्यंत या तालुक्याचे तुम्ही सर्व जबाबदार घटक आहात. या तालुक्याचं नाव कुठेही बदनाम होणार नाही. या तालुक्यात चुकीच्या पद्धतीच्या कामाच्या प्रथा आपण उभ्या करू नका, चालू नका, असं आम्ही सक्त सूचना यापूर्वी देखील अनेक वेळा दिलेल्या होत्या. त्यावेळेस प्रशासनावर कुठंतरी अंकुश ठेवायचं काम लोकप्रतिनिधींनी करावं लागतंय. परंतु जनता आता भयभीत झालेली आहे. जनतेच्या आणि प्रशासनातल्या मधला दुवा म्हणून लोकप्रतिनिधींचं काम अपेक्षित पद्धतीने घडावं म्हणून जनतेच्या अपेक्षा या ठिकाणी आहेत. परंतु दुर्दैवाने ते सर्व या परिस्थितीमध्ये होत नाहीये. त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी भाजप आता या पुढच्या काळात रस्त्यावर येऊन काम करेल अशा पद्धतीचं जनतेला देखील या ठिकाणी सांगतो. कुठल्याही कार्यालयात या संदर्भातल्या घटना लक्षात आल्या तर जनतेने आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगाव्यात. आम्ही त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याला कायद्याच्या भाषेत समजेल त्याला कायद्याच्या भाषेत सांगण्याचं नक्कीच काम करू. ज्याला कायद्याच्या भाषेत समजणार नाही त्याला योग्य त्या पद्धतीचं उत्तर देखील देण्याचं काम करू, जेणेकरून माझ्या मावळ तालुक्याच्या जनतेच्या अस्मितेचा कुठेही आम्ही बदनामी या पुढच्या काळात ठोकून घेणार नाही अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. या संदर्भात आपल्याला काही प्रश्न असतील मनातले तर ते विचारायचं अशी विनंती करतो. माझा प्रश्न आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांचे कंबरड मोडलेले, पेट्रोल डिझेल गॅस आणि तेलाच्या किमती दुपटीने वाढलेले, लोकांचं जगणं आजही झाले. भाजप पक्षाची भूमिका काय असणार? भारतीय जनता पक्षाने पेट्रोल डिझेलच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर या सर्व इंधनाच्या बाबतीतले दर ठरत असतात. नक्कीच याबाबत केंद्र सरकार सकारात्मक पद्धतीने भूमिका घेते. गॅसच्या बाबतीत केंद्राने यापूर्वी देखील सबसिडी दिलेली आहे. 3 महिन्याचे गॅस कोरोनाच्या काळात मोफत दिलेले आहेत. त्यामुळं या पुढच्या काळात देखील सरकार चांगल्या पद्धतीचे निर्णय घेण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नशील आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये भाजपची सत्ता आहे, सत्ताधारी भाजप आहे. शिवोला पकडण्यात आलं 9 लाखाची लाच घेतली. ते बिलं मी माहिती काढली की 2 ते 3 वर्षाची मागची बिलं आहे. तर भाजपची सत्ता असताना ती बिलं इतके दिवस काय थांबली? कारण सत्ताधाऱ्यांचा वचक नाही का प्रशासनाला, असा प्रश्न उपस्थित होतो. तळेगावमध्ये ज्या व्यायामशाळा उभ्या केल्या गेल्या त्या व्यायामशाळांचं बिल काढण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं पाहिजे. नगरपालिकेच्या माध्यमातून बिल देत असताना त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना स्वतः आम्ही बोलून त्या ठिकाणी सांगितलं, परंतु ते संबंधित अधिकारी ज्या पद्धतीने आमच्या परस्पर काही उद्योग करत होते त्यामुळं त्या संबंधित ठेकेदाराने या संदर्भातली तक्रार अँटी करप्शनला केली. म्हणून आमच्या नगरपालिकेतल्या सत्ताधारी मंडळीने या संदर्भात कालच नगरपालिकेत या बाबतचा निषेध नोंदवून त्या ठिकाणी या घटनेच्या बाबतीत योग्य त्या पद्धतीची भूमिका घेतली. आता तळेगाव मध्ये जे भुयारी गटार योजनेचं काम चालू आहे, इंद्रमाता पुलाचं ज्या ठेकेदाराला काम केलं, इंद्रमाता पुलाचा सध्या काहीच काल पाऊस आला ते पूल बंद पडला. त्याच ठेकेदाराला भुयारी मार्गाचे काम दिलेले. जिजामाता चौकामध्ये त्या ठिकाणी भुयारी गटाराचं काम करताना घाण पाणी वर येते. काल पाऊस झाला, पावसामध्ये रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप आलं होतं. मी प्रभातला बातमी लावलेली आहे. आता इथं जर पूर्वी जर चुकीचं काम करणाऱ्या ठेकेदारांना पुन्हा कंत्राट भेटते तर हे कुठल्या तत्वावर भेटतं? कारण सत्ता तर तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये भाजपचीच आहे. ही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेला निधी मिळालेला आहे. त्या ठिकाणी जो निधी भुयारी गटार योजना आणि पाणी योजनेसाठी आमच्या काळात मंजूर झालाय ते काम गतिमान पद्धतीने होण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जी पावलं उचलली गेली पाहिजे होती. आमच्या नगरसेवकांनी याबाबत अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांच्या नगर परिषद प्रशासन विभागाच्या कानाविषयी घातले,
परंतु त्या संबंधित ठेकेदाराला आता ब्लॅक लिस्टमध्ये का टाकत नाही? त्या संबंधित अधिकारी कॉन्ट्रॅक्टरकडून काम होत नसेल तर राज्य सरकारने ताबडतोब कारवाई करावी अशी आमची भूमिका आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद 4 दिवसापूर्वी घटना घडली. तर तळेगावच्या प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्ष म्हणून सुधाराताई जगदाळे यांनी याच्यावरती भाष्य करणं अपेक्षित होतं, पण त्यांचं मत का आहे? त्यामुळे त्यांची याला कुठेतरी मतसंमती आहे का असा प्रश्न उपस्थित. तो प्रश्न आपण म्हणजे नगराध्यक्षांनाच विचारू शकता, त्यांचा अधिकार आहे. परंतु त्याबाबत काल नगरपालिकेत बैठक झाली आणि सर्वांनी त्याचा निषेध केला. गेली 4 ते 5 वर्षापासून तळेगावमध्ये आपली सत्ता आहे. त्या सत्तेच्या माध्यमातून काम करत असताना आता हा उघडकीस आलेला 9 लाखाचा मागणीचा प्रकरण त्याच्या अगोदर 4 ते 5 वर्षामध्ये 30 कोटीच्या पुढे जवळजवळ कामं झाल्याची दाखवली जातात ह्या उद्यान विभागामध्ये. त्या उद्यान विभागामध्ये काम करत असताना काही ऑर्डर दिलेले नाही आहेत, म्हणजे कारण हे नसतानाच हे केलेले मंजुरी झालेली आहे. त्या खर्चाचा विषय जो झालेला आहे तो नकळत भ्रष्टाचाराचा विषय होऊ शकतो. त्या संदर्भात तुम्ही चौकशी नेमणार का? बाकी चौकशी करण्यासाठी या मागच्या काळात म्हणजे आमचं भाजपचं सरकार असतानाच्या काळातलं असू किंवा आता महाविकास आघाडी सरकारच्या काळातलं असू, जे चुकीचं झालं असेल त्याच्या संदर्भातली चौकशी करण्याची मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला करणार. तळेगाव नगरपालिकेत उद्यान विभागाचा जो विषय आहे ना तो अत्यंत मोठा आहे. त्या बाबतीत जर तुम्ही हे केलं, चौकशीचा विषय केला तर निश्चितच याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे लोकांनी त्याच्यामध्ये त्या दृष्टीने तुम्ही विचार करावा. ताबडतोब तुम्ही सांगितलेल्या सूचनेच्या अनुषंगाने आम्ही लगेच नगराध्यक्ष आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत सोमवारी. या विषयावर चर्चा करून आणि बाब लक्षात आणण्याचं काम करू. सर, मावळ तालुका आणि लाचगेट हे काही नवीन नाही आहे. हे जे काय तुम्ही आता रेकॉर्डवरती सांगितलेल्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या 2020 आणि 2021च्या काळात म्हणजे या मागच्या 2 वर्षातल्या आहेत. पण जेव्हा तुम्ही 10 वर्ष होता किंवा त्या पूर्वीचे जेव्हा होते तेव्हाही मावळामध्ये लाच घेतली जात होती, दिली जात होती. तुमच्या काळातही अशी काही उदाहरणं आहेत. पवनानगरचा सर्कल असेल, तलाठी असतील किंवा इकडच्या रेकॉर्डचे 10-12 ज्या केसेस अशा आहेत ज्या तुमच्या काळात देखील झाल्या होत्या. तेव्हाही लाच घेताना अधिकारी पकडले गेलेले आहेत, तहसील पण पकडले गेले होते, पोलीसही पकडले गेले होते. ही रेकॉर्ड होती आहे. तेव्हा तुम्ही देखील काही अधिकाऱ्यांना टार्गेट देत होते. तेव्हा आता तुम्ही म्हणताय की टार्गेट देत होते म्हणून अधिकारी पकडले जात होते. तेव्हाही लाच घेताना अधिकारी पकडले जात होते. तर तुमच्याही काळात हीच प्रोसेस होती. सध्याचं महाविकास आघाडी सरकार हे वसुलीचं टार्गेट देणारे सरकार आहे. नाही, बरोबर आहे. तुम्ही म्हणताय ते मी सांगतो. त्यामुळं तुम्ही जे म्हणताय तसं जर तुम्ही म्हणताय की टार्गेट दिलं असेल तर ते सिद्ध करावं, नाही तर आम्ही सिद्ध करून दाखवू. आम्ही काय म्हणतोय की आता जर काही टार्गेट दिल्यामुळे लाच घेऊन पकडले जातात ते, तर मग तेव्हा जे लाच घेऊन पकडले जात होते त्यांनाही टार्गेट दिलं जात होतं. त्यांना कोण देत होतं ते चौकशी करा तुम्ही. लाच घेणं आणि मावळ तालुक्यामध्ये लाच हा प्रकार नवीन नाहीये. तुमच्या काळातही होत होतं आणि आत्ताही होतं. आमचं म्हणणे एकच आहे, मावळ तालुक्याचं नाव ज्या ठिकाणी बदनाम होतं त्या गोष्टी आम्ही खपून घेणार नाही. मागच्या काळात झाला असेल तर त्यावेळेस बी त्या पद्धतीच्या कारवाई झालेल्या आहेत. परंतु ज्या पद्धतीने गेल्या वर्षभरात झालेल्या आहेत, आज कुठल्याही सर्वसामान्य तुम्ही जरा पत्रकार न म्हणता किंवा पत्रकाराची भूमिका न घेता सर्वसामान्य नागरिक म्हणून एखाद्या कार्यालयात जाऊन अनुभव घ्या. तुम्ही स्वतःचा वेशभूषा बदलून जाऊन बघा, तुम्हाला त्या ठिकाणची अवस्था काय येते लक्षात येईल. महसूल कार्यालयाच्या बाहेर पूर्वी एजंट ठेवले नव्हते सचिन वाजेन सारखे. आम्ही इथं MSCBच्या कार्यालयाच्या तिथे एजंट नव्हते, पोलीस स्टेशनला एजंट नव्हते, जलसिंचन विभागात एजंट नव्हते. आज प्रत्येक कार्यालयात कुणाला काय काम दिलंय त्याची यादी तुम्हाला आम्ही देतो. त्यांच्या माध्यमातून काय चाललंय ते वास्तव तुम्ही जनतेसमोर आणलं पाहिजे असं आमचं मत आहे. मला म्हणायचं आहे की लाच आणि असे पूर्वी नव्हते. आमचं म्हणणे एकच आहे, जो नागरिक आहे तो त्यांच्या पद्धतीने सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून काम करून घेत होता. आज प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर एजंट उभे आहेत. सर्वसामान्य नागरिकांमध्ये सरकारी यंत्रणेपर्यंत पोहोचण्यासाठी आता अशा पद्धतीच्या एजंटची आवश्यकता लागायला लागली मावळ तालुक्यात. हे मावळ तालुक्याचं दुर्दैव आहे. याच्या बाबतीत आपण बोललं पाहिजे. रेशन दुकान अन्न पुरवठा विभाग जो आहे तर त्या विभागामध्ये पण मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. म्हणजे 500-400-1000 रुपये घेऊन रेशन कार्ड मिळण्याच्याही खूप संकटे आहेत. संकटे आलेले आहेत, काही कंप्लेंट्स आलेले आहेत. तर या अन्न पुरवठा विभाग जो आहे तर त्याच्यावरती तुम्ही कसं सांगू शकता?
आता अंकुश चिरवण्याचं काम तुम्ही दिलेली प्रकरण आमच्याकडे द्या. आम्ही त्या संदर्भात जिल्हा फूड ऑफिसर DSO डिस्ट्रिक्ट सप्लायर ऑफिसर यांच्याकडे या संदर्भातल्या प्रकरणाची माहिती देऊ आणि त्याला चौकशी करायला. चुकीच्या पद्धतीचं रेशनिंग कार्ड देण्याचा अधिकार याच्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊ शकतात. संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची त्या ठिकाणी कारवाई होऊ शकते. अन्न पुरवठ्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय आणि हा भ्रष्टाचार अगदी खालच्या लेवलपासून वरच्या लेवलपर्यंत म्हणजे अगदी त्याच्यामध्ये जी जी नावं आहेत ते सगळे प्रूफ्स मी तुमच्याकडे दिले आहेत. त्याचे सगळे व्हिडिओ क्लिप्स आहेत. त्याचे कार्यालयाचे CCTV सुद्धा बंद करण्यात आलेले आहेत. तर हे सगळं जे चाललंय तर याच्या मागे कुठल्या व्यक्तीचा हात असू शकतो का किंवा यांची एवढी हिंमत होते कशी, इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार ते करू कसे शकतात त्याविषयी आपण काय सांगू? सरकारी अधिकाऱ्यांच्या डोक्यावर कोणाचा तरी हात असल्याशिवाय सरकारी अधिकारी एवढं मोठं धाडस करू शकत नाही. आणि तेच या सर्व प्रकरणाच्या माध्यमातून लक्षात येते. त्यामुळं प्रशासनावरचा अंकुश या ठिकाणी नसल्यामुळं प्रशासन काही लोकांच्या वर असताना हे सगळं काम करते हे सिद्ध झाले. म्हणजे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की मागच्या ज्या 1.5 वर्षांमध्ये आपण बघतोय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर की जनतेची लूट काही रुग्णालयांकडे खासगी रुग्णालयांकडे होते आणि त्या रुग्णालयांवरती अंकुश ठेवण्यासाठी चौकशी समिती नेमली गेली आणि त्या घटनेला पण आता 8 महिने पूर्ण होत आलेले परंतु त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. तर त्या संदर्भात आपण काय सांगतो? या संपूर्ण राज्यातील जे खासगी हॉस्पिटल आहेत या सर्व खासगी हॉस्पिटलमध्ये जे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांकडून कोरोनाच्या काळात बिलं आकारली गेली त्यामध्ये राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी राज्य सरकारने जास्तीत जास्त त्या व्यक्तीला 40,000 रुपये मदत करायची भूमिका घेतली. परंतु हे सर्व असताना या सर्व खासगी हॉस्पिटलच्या साठी राज्य सरकारने यांचं ऑडिट केलं पाहिजे. यांनी आकारलेल्या बिलाच्या संदर्भातलं संपूर्ण तपासणी केली गेली पाहिजे. त्या पुणे महापालिकेत पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रत्येक खासगी हॉस्पिटलच्या भागात महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून जर एखाद्या नागरिकाने तक्रार केली तर त्या नागरिकाच्या बिलाच्या संदर्भातल्या तक्रारीच्या अनुषंगाने लगेच ऑडिट केलं जातं. ते बिल योग्य आहे का नाही ते तपासलं जातं. परंतु नागरिकांनी देखील त्या तक्रारी केल्या पाहिजे. मला वाटतं मावळमध्ये ही गोष्ट जनतेला मोठ्या प्रमाणात माहितीच नाहीये. तर या ठिकाणच्या यंत्रणेच्या माध्यमातून त्या पद्धतीची रचना प्रशासनाला राबवण्याच्या बाबतीतल्या कुठल्या सूचना योग्य त्या पद्धतीच्या दिल्या गेल्या नसल्यामुळं नागरिकांना लाखो रुपयाची बिले या ठिकाणी भरावी लागलेली आहेत. आमची या निमित्ताने मागणी आहे की मावळ तालुक्यात जवळजवळ 440 व्यक्तींचा या कोरोनाच्या काळात मृत्यू झालेला आहे. जवळजवळ 20,903 नागरिकांना कोरोनातून बरे होऊन घरी सोडण्यात आलेले आहे. आत्ताच्या या संपूर्ण परिस्थितीत 22,124 पॉझिटिव्ह रुग्ण मावळ तालुक्यात होते. त्यातले 20,903 घरी सोडले. परंतु या सर्व नागरिकांना आता ऍक्टिव्ह पेशंट तालुक्यात जवळ 781 पेशंट आहेत. या सर्व झालेल्या नागरिकांचा जो खर्च आहे याच्या याद्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रशासन म्हणजे विशेष करून तहसीलदार आणि प्रांत यांनी मागून त्याचे ताबडतोब ऑडिट करावं आणि नागरिकांना त्यांचे पैसे परत द्यावेत जे जास्त प्रमाणात बिल आकारला असेल अशी आमची मागणी. आणि या संदर्भात तहसीलदारांनी एका रुग्णालयाच्या अगेन्स्ट चौकशी समिती नेमली तर त्यावरती सुद्धा पुढे कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेतली गेलेली नाही. तर याला कुठेतरी त्यांच्यावरती वरदहस्त कोणाचा असू शकतो का हा पुन्हा एकदा माझा प्रश्न आहे. कारण अशा प्रकारचा जो भ्रष्टाचार चाललेला आहे आपण पाहतोय की मावळ तालुक्यात जे काही रुग्णालय आहे किंवा आपण स्पेसिफिकली तळेगाव किंवा त्या परिसराचा जरी विचार केला शहरी भागाचा तरी तिथे जो काही सगळा भ्रष्टाचार चाललाय जो काही या कोरोनाच्या काळामध्ये पेशंटकडनं बिलांची अधिक जास्तीची बिलं असतील किंवा जे काही पेशंटला वागणूक मिळते तर हे सगळं करताना त्या हॉस्पिटल प्रशासनाला कोणाचा तरी वरदहस्त आहे का?
बदले आणि भ्रष्टाचार हा या सरकारचा अजेंडा आहे. तो मुंबईपासून तर फार मावळपर्यंत सगळीकडेच आहे. हे त्याच्यातून दिसून येत आहे. साहेब, माझा प्रश्न असा आहे, तळेगाव दाभाडे नगर परिषदेची निवडणूक 8 महिन्यांनी होणार. तळेगावच्या सौंदर्यामध्ये एक वैभव म्हणून आपण तळेगावचं तळं पाहत होतो, त्याचं सुशोभीकरण सुरू होतं. पण त्यामध्ये जे काही कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आणि त्या तळ्याचं काम रखडलेलं आहे. आज पण नागरिक चर्चा करतात की हे काम जमणार आहे की नाही. 5 वर्षे उलटून बोलत पण ते काम अपूर्ण आहे. तुम्ही तळेगावचे रहिवासी आहे, तळेगावचं सौंदर्य त्या तळ्यामुळं खुलणार आहे, पण ते पक्का झालेले. त्या संदर्भातल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन केव्हा कारवाई होईल त्याची, कारण सत्ता आपल्याकडेच आहे. सर्वात महत्त्वाचं मी तालुक्यातला पुत्र आहे, ते फक्त तळेगावचंच नाही आहे. आणि तळेगावच्या तळ्याच्या बाबतीत ज्या पद्धतीने चौकशी चालू आहे, राज्य सरकारने ते ताबडतोब कारवाई करणे आमची मागणी आहे. जर नागपुरीला सत्ता झाली स्थानिक बोलावली, मग आता बाकी इतर ठिकाणी शासकीय कार्य ठीक आहे, राज्य सरकारच्या अधीन आहे. परंतु लोणार नगरपालिका, तळेगाव नगरपालिका, मावळ पंचायत समिती आणि भाजपची सत्ता आहे, एक आधी सत्ता आहे. या ठिकाणी भ्रष्टाचार चालूच नाही आहे का? आणि जेव्हा उघड होतो, जोपर्यंत उघड होत नाही तोपर्यंत अधिकारी चांगला असतो, लोकप्रतिनिधी आणि त्यांचं सांगड जमलेली असते. ज्यावेळेस तो सापडतो त्यावेळेस मात्र आमचा काही संबंध नाही, तो अधिकारी लाचखोर होता, त्याचा निषेध होतो. आता तुम्ही व्यवसायाला निषेध केला, त्यावेळेस लोकप्रतिनिधीची सांगड तुटते का? तोपर्यंत अधिकारी चांगलाच असतो. सर्वात त्याला महत्त्वाचं लोकप्रतिनिधी जबाबदार नाही का, असं माझं म्हणणं. हे स्थानिक लोकप्रतिनिधी, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो प्रमुख असतो त्याच्यावर त्याची जबाबदारी मुख्य असते. हे नगरपालिकेमध्ये मुख्य अधिकारी, पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी. सत्ता बदल झाल्यानंतर मावळ तालुक्यातले हे सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊन नवीन अधिकारी आले. ते अधिकारी या संदर्भात मावळ पंचायत समितीने देखील गटविकास अधिकाऱ्याच्या संदर्भातला परवा या ठिकाणी निर्णय केलाय की या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे विश्वासात न घेता या ठिकाणी हे अधिकारी काम करायचा प्रयत्न करतात. हेच उदाहरण तळेगावमध्ये झालं आणि आमच्या लोणावळ्याच्या नगराध्यक्ष देखील त्या ठिकाणी स्वतः लक्ष देऊ नये. शेवटी प्रथम नागरिक आणि प्रशासनातला प्रथम अधिकारी यांची ती जबाबदारी आहे. भाजपची सत्ता असलेल्या ठिकाणी आम्ही नक्कीच त्या ठिकाणी अंकुश ठेवू, परंतु चुकीचं काम आम्ही त्या ठिकाणी होऊन देणार नाही. सर, तळेगाव दाभाडे नगर परिषदेमधील नगरसेवक त्यांना आपण ज्येष्ठ म्हणतो, अभ्यासू म्हणतो, त्यांच्या कानावर काही गोष्टी घालवल्यानंतर देखील हा प्रकार पुढे चालू राहिला. कसा त्यांचं त्या दुर्लक्ष त्यांनी केलं असावं का कानाडावा केला आणि या गोष्टी आपल्यापर्यंत सुद्धा आलेल्या होत्या. तळेगाव आता आपण नगरपालिका वेगळी भूमिका घेतली. तळेगाव नगरपालिकेच्या बाबतीत तसे माझ्याकडे कुठला विषय पहिला आला नव्हता. आता या विज्ञान विभागाच्या ह्याच्या कितीतरी वेळा वर्तमानपत्रांचं बातमी येऊन गेल्या त्याच्या बेकायदेशीर काम. त्याला एकदाही सभागृहाच्या उच्च समितीने म्हणा किंवा नगर परिषदेच्या जनरल बोर्डात म्हणा त्याला जाब विचारला हवा होता की नाही, ते काय झालं नाही हा एक कोरा असणारा विषय. तळेगाव नगरपालिकेतलं राजकीय सत्तांतरण माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. भाजपचे नगरसेवक, जनसेवेचे नगरसेवक आणि शहर विकास समितीचे नगरसेवक तिथल्या सततच्या भूमिका बदलामुळं म्हणजे विशेष करून राज्यातली सत्ता बदल झाली तर तळेगावचा उपनगराध्यक्ष त्या ठिकाणी लगेच बदलला गेला. जनसेवा समितीने वेगळी भूमिका घेतली, परंतु परत जनसेवा समितीच्या लक्षात आलं की शहर विकास समितीबरोबर काम करण्यात काही अर्थ नाही, म्हणून ते परत भाजपबरोबर त्या ठिकाणी सत्तेमध्ये बसले. दरम्यानच्या काळात ज्या घडामोडी झाल्या त्याच्यावर नक्कीच तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कुठलाही अधिकारी असू द्या त्यांनी या तालुक्यात काम करताना शिपाईपासून तर तालुक्याचा दंडाधिकारी यांच्यापर्यंत सर्वांची ती जबाबदारी आहे, त्यांनी लक्ष देऊन काम केलं पाहिजे. मगाशी विचारलेला प्रश्न जो होता तुम्हाला की 2009 पासून तो विशाल बिंड नगरपालिका तळेगाव दाभाडे येथे उद्यान विभागाचा अधीक्षक म्हणून काम करतो. या संदर्भात अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांना माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे यांचं आत्ता म्हणजे व्हॉट्सअपलाच आलेलं पत्र त्यांनी दिलं की तेव्हापासूनची चौकशी व्हावी.
आणि तुम्ही सुद्धा तो विचार करून ती चौकशी नेमावी असं आम्हाला वाटते. कारण की त्यामध्ये आता सरांनी सांगितल्याप्रमाणे अनेकदा भ्रष्टाचाराच्या संदर्भात आम्ही बातम्या वगैरे केलेल्या आहेत. रेल्वेच्या जागेमध्ये वृक्षारोपण करणं, त्यासाठी मग पाण्याचे टँकर वापरणं, म्हणजे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ती चौकशी केली तर मोठ्या गोष्टी तुमच्या नजरेसमोर येतील, जेणेकरून तुम्ही आज घेतलेली जी पत्रकार परिषदेची सार्थकी लागेल त्या दृष्टीने विचार करा. सर, तुमच्या आढावा बैठकीमध्ये या गोष्टी कधी होत नव्हत्या का? भाजप पक्ष पातळीवरचा विषय फक्त नगरसेवकांचा विषय विचारतो. तुम्ही 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी ज्या काळात आढावा बैठका घेत असा किंवा घेत होता, पूर्वी प्रथा होती, आता माहीत नाही. पण त्यावेळेला नगरपालिकेत काय करायचं आपल्याला याचा एक आढावा घेतला जात होता आणि काय चाललंय याचा आढावा घेतला जातो. तुम्ही हे एवढं पाठ टोकाला दिलं तोपर्यंत सगळे शांत का बसले? कोरोनाच्या काळात फक्त आमच्या बैठका झाल्या नाही. कोरोनाच्या पूर्वी तुम्ही म्हणता तसं बैठका होत होत्या. आणि आता रवीनाना दाभाडेंच्या संदर्भातलं जे पत्र आहे 2009चं, त्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी चौकशी समिती नेमावली आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या काळातले हे काम आहे त्याची ताबडतोब कारवाई होईल ही मागणी होती. शेवटी सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असते. सत्ताधाऱ्यांच्या जीवावरच प्रशासन काम करत असतं. त्यामुळे ही सर्व जबाबदारी सत्ताधारी मंडळी. तळेगाव दाभाडेच्या अनुषंगाने आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यावर 2 वर्षापासून मी ठरवलं होतं भाजपची सत्ता होती. 2 वर्ष मी तुम्हाला लागलं असं काय म्हणजे त्यांचं चुका होत्या बिलामध्ये? ते बिलाच्या संदर्भातल्या चुका का बरोबर तो पार्ट हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा आहे. नगराध्यक्ष तिथे मंडळीशी मी देखील बोलेल, पण प्रत्येक कामात ठेकेदाराला कुठंतरी दबाव तंत्राच्या माध्यमातून त्याच्याकडून पैसे वसूल करावे अशी मागणी त्या ठिकाणी होत होती. म्हणून संबंधित व्यक्ती हे पैसे देऊ शकत नाही. त्यामुळे तो म्हणला मला मी पैसे देऊ शकत नाही, माझं बिल त्यांनी लांबवण्याचं काम केलं आणि 2 वर्षापासून तो पाठपुरावा करत होता. त्याचा परवा कळत झाला. काय होतं आपण कारवाई होती चांगली गोष्ट आहे ना, लोक जागरूक होते ते. त्याच्यामध्ये टीका होण्याचं कारण नाही, कारण ते म्हणजे प्रशासन आणि सत्ताधारी. हा जो अँटी करप्शन विभाग हा प्रशासनाचा एक पार्ट आहे. जर का त्यांनी टार्गेट देतो मग ते कारवाई पण नाही करत. आमचं म्हणणे आहे की कारवाई झालीच पाहिजे, पण हे अधिकारी ज्यांच्या आशीर्वादाने चालले त्याच्यावर कुठंतरी यांचं काय त्याच्यामध्ये लागे बांधे आहेत का, त्यांनी काही टार्गेट दिलेलं आहे का? जो या ठिकाणी काम शेडचा पीआय आला त्याच्यावर बरोबर कारवाई झाली, जो तळेगावला मुख्य अधिकारी आला त्याच्यावर कारवाई दिली. लाच करतो आपण समर्थन नाही करू शकत. लाच घेणं जेवढं गुन्हा तेवढं देणं गुन्हा आहे. त्यामुळे त्यांची काय ती गरज होती. आमचं तर म्हणे जनतेने अशा प्रकरण उघडकीस आणले पाहिजे. जनतेने ही प्रकरण उघडकीसच आणली पाहिजे. आपण म्हणतो की सत्ताधारी जर का याला जबाबदारी तर मग तळेगावमध्ये आपली सत्ता आहे तर त्या बिल का लागवलं लक्ष घालायला पाहिजे होतं. एक लक्षात घ्या की मुख्य अधिकारी जर याला बळ देतो, शेवटी प्रशासनाचा प्रमुख मुख्य अधिकारी आहे, ते मेनने काय सांगितलं ते तुम्ही तपासून घ्या. आपण ते आता असं करतो आम्हाला म्हणजे आपल्यापर्यंत माहिती अधिकाऱ्याला माहित नाही तर जो आपण मुख्य अधिकारी त्याच्यामध्ये शक्यता आहे की मुख्य अधिकाऱ्यांनी मॅडमचं पण नाव घेतलं त्यांनी सिद्ध करावं. आमचं म्हणणे तेच आहे. नगराध्यक्ष असं तर त्यांच्यावर कारवाई होत्या. आमचं अजिबात कुठल्या आमच्या राजकीय पक्षाचे आमचे जरी नगरसेवक नगराध्यक्ष असेल तरी आम्ही त्यांचं समर्थन करणार नाही आणि ते त्यांनी सिद्ध करावं अशी आमची इच्छा आहे. कुणी असू, नगराध्यक्ष असू, मुख्य अधिकारी असू, काम करणाऱ्या यंत्रणेवर आमचा त्या ठिकाणी ज्या पद्धतीने होते अँटी करप्शनच्या कारवाईचं आम्ही स्वागत करू. पण तालुक्यामध्ये ज्या पद्धतीचं चित्र नवीन आलेल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून उभं राहिले हे तालुक्याच्या दृष्टीने घात आहे. तर म्हणजे लाच प्रकरणाला जर सत्ताधारी जबाबदार असतील तर आता आपण असं गृहीत धरून चालूया की तळेगावमध्ये जो काल भ्रष्टाचार झाला किंवा लाच घेतली गेली त्याला भाजपा जबाबदार आहे. संबंधच येत नाही. भाजपची सत्ताधारी जबाबदार. सत्ताधारी म्हणजे आम्ही राज्य सरकारचा जो तिथं मुख्य अधिकारी हा प्रमुख आहे नगरपालिकेत, तो सापडला नाही. ते तिथं काही नगराध्यक्ष सापडले का, इतर कोण सापडलं का ते सांगा. मुख्य अधिकारी डायरेक्ट जर त्या ठिकाणी 9 लाखाची लाच घेताना रंगी हात सापडला जातोय, मग याला जबाबदार कोण? नगरपालिका नगरपालिका नगरसेवक किंवा नगराध्यक्ष सीओची नेमणूक नाही करत. सीओची नेमणूक राज्य शासनाकडून होती. नेमणूक कोणी केली? यांची 3 वेळा आमची बैठक झाली.
हा मुख्य अधिकारी अजिबात सहकार्य करत नाही अशा पद्धतीच्या तक्रारी देखील आल्या होत्या. दरम्यानच्या काळात मुख्य अधिकाऱ्यांबरोबर काही मंडळींनी चर्चा देखील केली, परंतु हा मुख्य अधिकारी थेट पहिल्यांदाच या ठिकाणी जॉईन झाला. याच्यापूर्वी मंत्रालयात होते, त्यांचा अनुभव कुठेतरी कमी पडला की काय, असंच याच्यातलं चित्र तळेगावकरांनी पाहिलं. जर तळेगावचा विषय जो आहे ना सर, त्या प्रकरणाची फाईल पहिल्या अध्यक्षांकडे येईल. त्याच्यावर सही होईल. आता याच्यामध्ये सर आणि मग CCTV ही ज्या कॅमेरे वेळेला सहीसाठी फाईल आली त्या वेळेला नगराध्यक्षांनी त्याच्यात पाहिलं नाही का मग? नगराध्यक्षांना हा प्रश्न आपण विचारू शकता, त्याच्याबद्दल दुमत नाही. बोलायला तयार नाही त्यांच्या बोलायलाच हातात. तयार नाहीये. त्यांना पण कुठल्याही आणायचं होतं विषयावर पत्रकार प्रतिक्रिया देत आणि नाही. अशा गोष्टी सर अनेक वर्ष त्यांच्या संदर्भातल्या घडत आहेत. याच्यामध्ये अजून एक मला मेन्शन करायचं आहे. सीसीटीव्ही कॅमेरे जे स्टेशन चौक ते इंद्रायणी या भागाचे सीसीटीव्ही कॅमेरे 6 बसवले होते. 9,65,000 रुपये खर्च करून त्यातले 4 कॅमेरे तर बंदच होते, म्हणजे आता चालू केलेले रिपेअर करून. 2 कॅमेरे कुठे आहेत प्रशासनाला त्याविषयी काही माहिती नाहीये. प्रत्येकाकडून वेगवेगळी उत्तरं दिली जातात. ते कॅमेरे रिपेअरला टाकले, कोण म्हणतात ते कॅमेरे चोरीला गेलेले आहेत. आणि ते कॅमेरे जे बसवले त्याच्यानंतर फक्त 6 महिन्याच्या आत ते सगळे कॅमेरे बंद पडले. तो विषय असेल, भूमिगत गटारांचा विषय असेल, सगळीकडे रस्ते खोदून ठेवले. काही लाखो करोड रुपये जनतेच्याकडनं घेतलेला हा टॅक्स आहे, त्या पैशातनं हे जे रस्ते झाले करोड रुपये खर्च करून, त्या रस्त्याची आता दुरावस्था झालेली. पावसाळा येऊन घेतलेले अजून त्या कामाला कुठल्याही प्रकारची नगरपालिकेकडून किंवा प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचे त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट होताना दिसत नाही. याच्यावरती नगरपालिकेच्या प्रमुख म्हणून नगराध्यक्ष काहीही बोलायला तयार नाही. मी नगराध्यक्षांशी या विषयावर बोलतो, तातडीने बोलतो आणि एक तळेगावचे आपण सर्वजण मिळून या विषयाची एक वेगळी बैठक त्या ठिकाणी तातडीने आयोजित करायचं काम करतो. मी स्वतः त्या बैठकीला उपस्थित राहतो. कारण मुख्याधिकारी नाही म्हणून बरीचशी कामं प्रलंबित आहेत. नगरसेवकांची तीच ओरड आहे. आणि आता 6-7 महिन्यावरती नगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि पावसाळा तोंडावर आलेल्या लोकांचे जे हाल होत आहेत, लोकांच्या समस्या आहेत, त्याच्यावरती कुणी काही ऍक्शन घ्यायला तयार नाही. मुख्याधिकारी नाही म्हणून ही कामं प्रलंबित आहे असंच उत्तर दिलं जातं. गेले 6 महिने तळेगाव आणि लोणावळ्यात मुख्य अधिकारी नव्हते. मागच्या महिन्यात दोन्ही नगरपालिकेमध्ये आपण पत्रकारांनी बी अनेक वेळा तो आवाज उठवला की मुख्य अधिकारी नसल्यामुळं सगळं काम ठप्पकारी कधी येणार याची आता परत वाट पाहावी लागते. तर नवीन मुख्य अधिकारी येणारच नाही, तिथला चार्ज कोण घेणारच नाही, असं चित्र पुढच्या काळात उभं राहतं की काय, ही भावना आता या ठिकाणी निर्माण झाली. पालिकेचा समन्वय पण तसाच आहे ना, पण सर्व नगरसेवकांचा समन्वय जर त्यांच्यामध्ये म्हटलं, एक वाक्यता तर तो अजिबात समन्वय नाही. देखील सत्तागडमध्ये तो जाणवतो आम्हाला. तसं चित्र नाही. माझं तेच म्हणलं तुम्हाला. त्याच्याकडे आपलं लक्ष जोपर्यंत काम चालू आहे त्याच्यावर lead नाही. तोपर्यंत समन्वयाने चालतं. अधिकारी सापडला की आमचा काही संबंध नाही. ही सत्ताधारी घरी पण आहे. आज वडगावमध्ये विरोधी पक्ष आहे माझे, इथं सुद्धा काही बरोबरीच कामं चालू आहेत. पण थोडक्यात हे बोलत नाही, विरोधी पक्ष बोलत नाही म्हणजे काही त्याला समजतं नाही का? मग उद्या सापडल्यावर तुम्ही आवाज उठवणार का? अशा प्रकार सगळीकडे आहे. पण सत्ताधारी बोलत नाही, विरोधी काही बोलत नाही. आणि आताच या संदर्भातली आमची वडगाव नगर पंचायतीची नगरसेवकांची बैठक झाली. तुम्हाला वडगावचा प्रत्येक पुढच्या काळात दिसून येईल. माझं बैठक आहे. एक मिनिट तर तुम्ही आता सांगितलं की 100 माजी गृहमंत्री आपलं अनिल देशमुख यांना 100 कोटीच्या टार्गेटमुळे त्यांना मंत्रिपद सोडायला लागलं. तर सचिन वाजेसारखे मावळात प्रत्येक शासकीय कार्यालयात एजंट झाले. तर आमच्या पाणीत तर असं आहे, नगरपंचायत असो नगरपालिका असो, त्या अधिकाऱ्यांबरोबर काही पदाधिकारी पण सामील आहेत. ज्यावेळेस अँटी करप्शनची रेड पडली तो कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी असो, पोलीस स्टेशनला येईल. उद्या त्याच्यावर कारवाई झाली तर म्हणजे भाजप कुणाच्या बाजून राहील? चुकीच्या कामाचं समर्थन भारतीय जनता पक्ष करणार नाही. भाजपचा एखादा कार्यकर्ता जरी अशा प्रकरणात जर सापडला तर त्याचं आम्ही समर्थन करणार. आता जे अधिकाऱ्यांना टार्गेट दिले आमच्या पायजून असेल सर्व पक्ष काही त्याच्यात सामील आहेत. पण आमचं तर म्हणणं आहे की त्या पदाधिकाऱ्यावर त्या अधिकाऱ्यावर जो पदाधिकारी कुठल्याही पक्षाचा असतो त्याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे, तरच मावळ. भारतीय जनता पक्षाचा असा कुठलाही कार्यकर्ता मावळमध्ये जर अशा प्रकरणात सापडला तर त्याला पक्षातून निलंबित केलं जाईल. आता गणेशने सांगितलं प्रकरण एक नाही का वडगावचं मोठं झालं होतं प्रकरण, पण ते व्हायला पाहिजे होतं आमची पण इच्छा होती ना. पण आवाज उठवायला पाहिजे ना. आवाज का उठत नाही इथून पण सुरुवात चर्चा आहे ना गावात.
आजपासून आवाज सुरू होईल. मी कृती समिती स्थापन करणार होता. मी या संदर्भात अनेकांशी चर्चा करणार आहे. उद्यापासून माझा मावळ तालुक्यातला दौरा सुरू होतोय. सर्वांशी चर्चा करणार आहे. सर्व पक्षाच्या नेत्यांशी देखील मी बोलणार आहे विषयावर. की आपल्या तालुक्याच्यासाठी आपण एकत्र येऊन या गोष्टीसाठी प्रामुख्याने भूमिका घेतली पाहिजे. साहेब या प्रत्येक खात्यातल्या अधिकाऱ्यांना जे टार्गेट दिले, आता समजा जिल्ह्याचा पालकमंत्री अजित पवार आहे, मग टार्गेट ह्याने दिलं तर कोणी दिलं? तोच आमचं मी म्हणणे या टार्गेटचा सूत्रधार कोण? या टार्गेटचा सूत्रधार कोण? तुम्ही सापडायचं आता तुमच्याकडे दिलाय तो तुम्ही शोधून देऊ शकता. प्रत्येकामध्ये आम्ही घरगुती कारवाई होतो याचं कोणी संरक्षण करणार नाही. सगळ्याच अधिकाऱ्याच्या शिवाय पद क्लार्कांच्या बदल्या झाल्या काही तिथंच आहे. 15-15, 20 वर्ष इतकाच सगळ्यात येते. तुम्हाला महसूलमध्ये असेल दिसतील, कृषीमध्ये दिसतील, पशुसंवर्धनमध्ये दिसतील, वाचा समितीच्या पण काही भागात आहेत, तुमच्या तळेगावमध्ये सुद्धा असतील, राजवाड्यात सुद्धा असतील. तर या बाबतीत तुमची भूमिका काय असेल? नाही, सरकारी नियमाप्रमाणे ज्या गोष्टी त्या झाल्या पाहिजे होत नाहीये. 15-20 वर्ष झाले. त्याच्यासाठी आम्ही देखील यापूर्वी विषय घेतला होता. गुलाबसारखा आपण पंचायत समितीमध्ये सभापती आहेत, माजी सभापती आहेत, की बदल्यांचं जे पद्धत येते त्या पद्धतीने झाली पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहे. पंचायत समितीच्या बाबतीत आम्ही देखील हे केलं, परंतु ग्रामसेवकाची बदली करायचा देखील अधिकार पंचायत समितीच्या सभापतींना नाही. सगळ्यात महत्त्वाचं इथल्या अधिकाऱ्याला बदली करायचा अधिकार हा एकतर जिल्हा परिषद किंवा राज्य सरकार सीओच्या अखेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा राज्य सरकारचा त्या विभागाचा जो असेल त्या विभागाला येतो. आमची मागणी तीच आहे की त्या वेळेस जर ते झाली कारवाई किंवा बदली झाली प्रशासन देखील चांगल्या पद्धतीने काम करतं. नाहीतर अनेक वर्षे या ठिकाणी काम करून तो अधिकारी एक वेगळ्या पद्धतीची त्याची भूमिका तयार होते. म्हणजे जसं प्रत्येक अधिकारी असल्यामुळं सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची त्यांची मैत्री होते. त्यामुळे ज्या बजेट आपण सगळ्या योजना येत आहेत त्या योजनांमध्ये बऱ्याचपैकी असा कोर राहतो. कॉन्ट्रॅक्टवर एक नाव असतं आणि मंजुरीमध्ये एक नाव असतं. त्या बाबतीत चर्चा झाली. अगदी सुरुवातीला तुम्ही सांगितलं होतं मावळ तालुक्याचं नैसर्गिक सौंदर्य हे नष्ट होऊ नये. आता ह्या 1-2 वर्षाचं तुम्ही सांगता तर 15-20 वर्षाचा विचार जरी केला मावळच्या त्याकडे लाल माती दगड काही सुद्धा राहिलं नाही. त्यांनी सगळं त्याच्यावरती तुम्ही काही चर्चा केली नाही, तो प्रश्न इथून आला नाही. एकंदरीत तुम्ही बघा की 2017-18 नंतर जे तालुक्यातल्या ग्रामीण भागातील रस्ते चांगल्या पद्धतीने दर्जेदार झाले. विशेष करून सगळे प्रमुख जिल्हा मार्ग आणि राज्य महामार्ग होते. त्याचं रुंदीकरण झाल्यानंतर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार यायला सुरुवात झाली आणि मग अशा होणाऱ्या प्रकरणावर अंकुश ठेवायचं काम ते त्या वेळेस प्रशासनाने केलं पाहिजे. मग मातीच्या संदर्भातली रॉयल्टी भरली जाते का नाही, गौणखडीच्या संदर्भातली रॉयल्टी भरली जाते का नाही, धरणातून माती काढताना त्याची परवानगी घेतली की जाते का नाही, इको सेन्सिटिव्ह झोनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मावळ तालुक्यातल्या टेकड्यांचं उत्खनन चालू आहे किंवा त्या ठिकाणी डेव्हलपमेंट चालू आहे. PMRDAच्या नियमानुसार त्या ठिकाणचा लेआउट सँक्शन होण्यापूर्वी जर त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचं काम चालू असेल तर त्याची कारवाई झाली पाहिजे. मी मागच्या आठवड्यात काही भागात फिरलोय, त्याची मी यादी केलेली आहे. त्या गोष्टी मी PMRDAच्या कार्यालयात या संदर्भातली परवा चर्चा केलेली आहे. जेणेकरून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आता अतिक्रमण सुरू आहे, त्याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे, याच्यासाठी मी प्रयत्न करतो. तालुक्यातील सत्ताधाऱ्यावर विरोधी पक्ष म्हणून अंकुश ठेवण्यात कमी पडतोय का? सत्ताधारी मंडळी कशा पद्धतीने काम करतात? नाही, विरोधक म्हणून ते जर चुकीचं काम करत असलं त्याच वेळेला लगेच त्यांना काही थांबवण्याचा विषय होतोय का? आम्ही त्याच्या वेळेस मला आज वाट जाणवलं जरा विरोधकांची भूमिका ठाम नाही असं कुठेतरी दिसते. नाही, आता आम्हीच विरोधक आहोत. मग तेच म्हणते विरोधकांनी जर मी सांगतो ना. आपल्यावर लक्ष देतो ना. म्हणजे विरोध दर्शवला तर सत्ताधाऱ्यांवरती अंकुश राहू शकतो. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने काम करावे.
विरोधक म्हणून आम्ही त्या गोष्टी निदर्शनास आणून देण्याचं काम करू, पण ऐकायचं का नाही हा तो त्यांचा पार्ट आहे. तो नंतर आहे, पण आम्ही त्या ठिकाणी आम्ही तुमची भूमिका जनतेपर्यंत स्पष्ट झाली पाहिजे असं विरोधक म्हणून आम्ही आक्रमकपणे या पुढच्या काळात आमची भूमिका सत्ताधाऱ्यांना दाखवून देऊ. कार्यालय पण तिथं जबाबदार नक्की कोण? सगळ्यात महत्वाचं प्रशासनाचा जो प्रमुख आहे त्याची सर्वस्वी जबाबदारी. प्रशासनाचा प्रमुख याच्यामध्ये त्याच्यावर त्या ठिकाणी कार्य होते आणि सरकारी यंत्रणेमध्ये शेवटी तो जबाबदार असतो. आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही तळेगाव नगरपालिका असेल, वडगाव नगर पंचायत समिती असेल किंवा लोणावळा असेल, ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता केंद्र आहे त्या ठिकाणच्या सर्व अधिकाऱ्यांच्या मी स्वतः बैठका घेणार आहे आणि त्यांना या संदर्भातल्या सक्त सूचना देणार आहे. या पुढच्या काळात नगर अध्यक्ष किंवा सभापतीच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे असं काम तुम्ही करावं. तर जबाबदार कोणाला करायचं? जबाबदार कोणाला? जबाबदार प्रशासन. प्रशासन म्हणजे कोण? त्या प्रशासन प्रशासन म्हणजे म्हणजे कोण? मुख्य अधिकारी. आपण पंचायत समितीचं उदाहरण घेऊया. आज जर पंचायत समितीमध्ये कोणाला लाच घेताना पकडलं तर सभापती जबाबदार आहेत की गट विकास अधिकारी? एक लक्षात घ्या, तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये जर एखादा अधिकारी सापडला तर दोन्हींची ती जबाबदारी, एकट्याची जबाबदारी नाही. अधिकारी एकच सस्पेंड होतो. हो. तळेगावमध्ये कोणाला पकडायचं? आता तळेगावमध्ये कोणाला पकडायचं? थांब जाऊ बापू. एक मिनिट, जर त्या संबंधित ग्रामसेवक असेल किंवा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी जर भ्रष्टाचार केला आणि त्याच्यात जर संबंधित त्या पंचायत सदस्यांचं किंवा सभापती नाव आलं तर तुम्ही आरोप करू शकता ना? अहो नावाचं नाहीये साहेब. आता तुम्ही जर का तालुक्यामध्ये कुठे काम तारखेला असं तर आम्ही तुमच्या सांगतो. ऐका ना, विषय काय आहे? मावळ पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता आहे. मावळ पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता आहे. ऐका ना, 2 मिनिटं फक्त. मावळ पंचायत समितीमध्ये जर का भाजपची सत्ता आहे, इथे कोणाला लाच घेताना पकडलं गेलं तर तुम्ही महाविकास आघाडीला कसं टार्गेट करू शकता? त्यांनी टार्गेट दिले पंचायत समितीमध्ये, असं कसं बोलताय? ठीक आहे. त्याला जबाबदार कोण आहे? महाविकास आघाडी राज्य शासन हा विषय जात नाही. राज्य सरकारचं नाही. जर शासकीय स्तरावरती असून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जेव्हा लाच सचिन घेताना भाऊ, पकडलं जाईल. तुमची परवाची महाराष्ट्र लाईव्हची मी रात्री बाईट वाचली. मला माहिती होतं तुम्ही मला प्रश्न विचारणार म्हणून मी थोडी तयारी केली होती. तुमच्या बाईटचा अर्थ परवाच्या मी पहिले तुम्हाला सांगतो की मावळ तालुक्यात जनता एका बाजूला आहे, प्रशासन एका बाजूला आहे आणि लोकप्रतिनिधी एका बाजूला आहे. याच्यावरच तुम्ही ती संपूर्ण तुमची बाईट फिरवली. म्हणजे अनेक वेळा तेच मुद्दे तुमच्याकडून रिपीट झाले. माझं मत असं आहे की प्रशासनावर अंकुश ठेवून काम करत असताना यापूर्वीचे आमच्या सत्तेच्या राज्य सरकारच्या काळातले जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांच्या जागी अधिकारी बदलून आल्यानंतर हे प्रमाण वाढले. त्यामुळं याची सर्वस्वी जबाबदारी ही सत्ताधारी राज्य सरकारची. पहिली मुद्दा. दुसरा मुद्दा, जर समजा मावळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याच्या बाबतीत आम्ही परवाच ठराव केलाय, सर्वपक्षीय लोकांनी ठराव केला इथं, बरोबर का? ठराव केलाय की या अधिकाऱ्याला इथून बदलून टाका म्हणून ठराव झालाय. का तर या अधिकाऱ्यावर यापूर्वी बीडला त्याच्यावर वेगळे करप्शनचे चार्ज लागलेले आणि त्याच्या कामाची पद्धत बघितली तर तो कुणाच्या आश्रयाने इथं आला? इथल्या स्थानिक व्यक्तीच्या शिफारशीनुसारच तो आला, स्थानिक आमदारांच्या शिफारशीनुसार आलेला. तळेगावचा मुख्य अधिकारी कुणाच्या शिफारशीने आलाय? तो काही नगराध्यक्षांच्या शिफारशीने आलेला नाहीये, राज्य सरकारच्या शिफारशीवरूनच आलेला आहे. म्हणून हे येणारे अधिकारी या पद्धतीने वागतात हे लक्षात आलं म्हणून आम्ही आमची स्थानिक स्वराज्य संस्था आमची बॉडीने ठराव केलाय. त्याचे लेखी तुम्हाला देतो आम्ही वडगाव पंचायत समितीचं. तळेगावच्या बाबतीत 15 दिवसात आमची 3दा चर्चा झाली. आम्ही संबंधित काही व्यक्तींना सांगितलं की बाबा त्या मुख्य अधिकाऱ्याला सांगा योग्य त्या पद्धतीचं काम करायला, पण दुर्दैवाने त्यांच्याकडून झालं नाही, कारवाई झाली. कामशेतच्या पीआयच्या बाबतीत झालं. म्हणजे हे सगळे आलेले तिन्ही अधिकारी हे आताच्या सत्तेच्या शिफारशीच्या काळात आलेले. म्हणून आमचा आक्षेप तोच आहे की बाबा स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता कोणाची याच्यापेक्षा
त्या ठिकाणच्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र काम करताना नवीन अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी जोडून घेतलं पाहिजे. आज इथं आलेला अधिकारी सभापतींना विचारत नसेल, तळेगावच्या नगराध्यक्षांना विचारत नसेल, आमच्या लोणावळ्याचे नगराध्यक्ष योग्य त्या पद्धतीचं उत्तर देतात म्हणून ते तिथं चालते. पण हे जाणवते ते कुठेतरी नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या लोकप्रतिनिधींचे अधिकार आबाधित ठेवून काम करावं. एवढीच आमची त्याच्या मागची भूमिका आहे. ते ऐकत नाहीये. जे इथं झालं तेच तळेगाव झालं. म्हणजे तुम्हाला एक वाक्यात स्पष्ट असं म्हणायचं जे आत्ता अधिकारी इथे घेऊन आले ते सगळे भ्रष्ट अधिकारी इथे घेऊन आले. 100% बीड गट विकास अधिकाऱ्यावर चार्ज आहे अँटी करप्शनचा आणि त्याचे पेपर आहे आमच्याकडे पुरावे. ज्या दिवशी आला त्या दिवशीच आमचा निर्णय झाला होता. या अधिकाऱ्यांनी जर योग्य त्या पद्धतीचं काम नाही केलं तर पंचायत समिती म्हणून आपल्याला आपली भूमिका ठरवून जाते. साहेब विशाल पिंड आहे ना, किती दिवसात खूप दिवसात तिथे आहे तळेगाव, 9 वर्ष पण त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे त्याच्या नाही आता हे कोरोनाच्या काळात काही गोष्टी केल्या. आता चौकशी समितीच्या संदर्भातली भूमिका घेतली ना. त्यामुळे साहेब ते पिंड 9 वर्ष आहे. 9 वर्ष का अधिकारी एका जागेवर राहतो कसा? नाही 9 वर्ष 9 सालापासून लोकल बॉडीचा केडर मधला नाही त्याच्यात बरेच कायदेशीर आहे ना, म्हणजे चतुर्थ श्रेणी आणि तृतीय श्रेणीतले जे हे आहे केडर आहे त्यांचे आता तुम्ही सांगत होते आताचे गट विकास अधिकारी यांच्या परीक्षेच्या संदर्भात माझी समाधान वाढणार आणि समाधान लाव करून त्यांची जो असेल त्याचे तुम्ही सांगत होता. यापूर्वीचे जे गट विकास अधिकारी होते ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. पण मी सांगतो जाहीरपणे माळीवर भाजपचा शिक्का होता म्हणून माळीची या ठिकाणी बदली केली. माळी माझं ऐकत नाही म्हणून सत्तेचा उपयोग करून त्याची बदली करण्यात आली. साहेब आता बदली होऊन इतके दिवस झालं, जेव्हाची तेव्हा तुम्ही प्रश्न उपस्थित केले तर आम्ही घेऊ शकतो. आता पंचायत समितीची आम्ही माळीच्या बाबतीत आम्ही काय विचार समितीची कार्याबद्दल बदली 2:15 वाजले. आता इथं कुणाचं लक्ष पाहिजे? पंचायत समिती कुणाच्या गाड्या बंद करायच्या म्हणून बंद नाही, गाड्यालाच बंद करायच्या आता. बरं का? त्या आधी ते ठेवलंय गाड्या बंद करायच्या म्हणून. काय विषय आहे ना? आम्ही बोला म्हणजे आपण पार्टीचे नाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर सांगतो. बाळाभाऊनी सांगितल्याप्रमाणे ज्यांची शिफारस आहे ती चौकशी करा. कोणत्या अधिकाऱ्याला कोणाची शिफारस आहे त्या सगळ्यापर्यंत त्यांचा खुलासा होईल. आणि माहितीच्या अधिकाऱ्याला आम्ही आपण सगळेजण या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. आधी स्वागत मी तुमचं केलं. गुरुजींनी तुला प्रश्न विचारला, गुरुजी तुम्हीच तुमच्या लेखीतून असं केलं असतं की 1.5 वर्ष झालं भाजप काय हातून झाली का, कामं तीच करून द्यायना. त्याच्यामुळे आम्ही आता वेटांच्या वरच्या भूमिकेत होतो. बाळाभाऊंनी आज पवित्रा घेतलेला आहे की जर का या प्रशासनावर जर का सत्ताधाऱ्यांचा अंकुश नसेल तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्यांची भाजप म्हणून त्या ठिकाणी त्यांना अंकुश ठेवू आणि त्यांना नागरिकांच्या हितासाठी किंवा सेवेसाठी जे प्रशासन आहे त्यांच्याकडनं नागरिकांची सेवा करून घेऊ, त्याची विकास कामं करून घेऊ. आपण सगळेजण पत्रकार परिषदेने या ठिकाणी उपस्थित राहिला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आपली पत्रकार परिषद या ठिकाणी पार पाडलेली आहे. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ वेगळे आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे सभापती सर्वपंच समिती सदस्य प्रभारी सर्वांनी दिलेले आहेत. त्यामुळं सगळे या ठिकाणी आलं त्याबद्दल आपण सांगतो.